पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना नदीचं पात्र गेल्या 15 दिवसात 2 वेळा थेरगाव येथील केजुदेवी बंधारा परिसरात फेसाळले। एवढंच नव्हे तर कित्येक मासेही मृतावस्थेत आढळलेत। याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना ना खेद ना खंत अशी परिस्थिती आहे। याबद्दल पर्यावरण प्रेमींसह सामान्य नागरिक एकीकडे हळहळ व्यक्त करत असताना उच्च विद्याविभूषित म्हणून ओळखले जाणारे चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांना मात्र पवना माईचा गुदमरलेला श्वास आणि मरण यातना याबाबत कसलंही सोयरसूतक नाही असंच दिसतंय। कारण दिनांक 3 मार्च पासून महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय। दिनांक 26 मार्च पर्यंत हे अधिवेशन संपणार आहे। मात्र या काळात सत्ताधारी पक्षाचे आमदार शंकर जगताप यांनी पवना प्रदूषणावर चकार शब्दही काढलेला नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भर कार्यक्रमात विकास कामांसाठी चिठ्ठी देणारे जगताप राज्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी अजेंडा जाहीर केला होता। त्या अजेंड्यामध्ये जलप्रवासी वाहतुकीचे विजन दाखवणारे शंकर जगताप निवडणुकीनंतर मात्र पवना प्रदूषणाकडे दुर्लक्ष करतायत। ही बाब निश्चितच आक्षेपार्ह म्हणावी लागेल। पवना नदीची पिंपरी चिंचवड शहरातील लांबी सुमारे 24 किलोमीटर आहे। मामुर्डी किवळेपासून दापोडी सांगवीतील मुळा नदी संगमापर्यंत पवना नदीचं प्रदूषण वाढलंय। नदीलगतच्या भागात किवळे, पुनावळे, रावे, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, दापोडी, पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडीपर्यंत नदी प्रदूषणाची भीषणता दिसून येते। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करते। मात्र नदीपात्रात घरगुती व रसायन मिश्रित सांडपाणी सोडले जात असल्यानं पवना नदीच्या फेसाळण्यावरून स्पष्ट होतंय। नदीपात्रातील पाणी प्रचंड अशुद्ध झालंय। त्याचबरोबर दुर्गंधी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं नैसर्गिक जीवितहानी होते। मासे व इतर जलचर प्राणी दररोज मृत्युमुखी पडतायत, तर शहरातील नागरिकांचं आरोग्यही प्रचंड धोक्यात आलंय। पवना माईच्या या दुर्दशेला महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत। सरकारनं त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी 2 वर्षांपूर्वी दिला होता। याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र लिहून कारवाईची मागणीही त्यांनी केली होती। मात्र कारवाईऐवजी संबंधित अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली हे विशेष। म्हणूनच खासदार बारणे आणि आमदार शंकर जगताप यांची निवडणुकीपूर्वीची आश्वासनं म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं म्हणावं लागेल। पिंपरी चिंचवडकरांचे श्रद्धास्थान असलेली पवना माई अशा मरण यातना सहन करत असताना सत्ताधारी आमदार खासदार मूग गिळून गप्प राहतात। याबाबत आपल्या प्रतिक्रिया काय आहेत पिंपरी चिंचवडकरांनो नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा। पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंटमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।